आज मी तुमच्यासोबत खूप चटकदार अशी रेसिपी शेअर करणार आहे की जिला पाहिले की तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणारच नाही. पण त्या अगोदर घरातली सकाळची सर्व काही क्लिनिंग करून घेतली, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतरचं पहिलं काम केलं देवपूजा. देवपूजा जशी जमेल तशी आम्ही करतो. कधी आई करते, कधी मी करते. देवपूजा झाल्यानंतर लगेच इकडं थोडासा स्वयंपाक पण बनवून घेतला. मेथीची भाजी आणि पोळ्या, साधा सिंपलच असा बेत होता. आणि 5च्या टायमिंगमध्ये मी फ्रेश झाले आणि मी तुम्हाला बोलवते ती हीच रेसिपी आहे. कुकरमध्ये छोले लावले, त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून हे कुकर ठेवलं गॅसवर. म्हणजेच माझी इथं आता पाणीपुरीची तयारी चालू झाली आहे. खूप दिवसापासून श्रावणीचा हट्ट होता पाणीपुरी बनव म्हणून. गॅसवर तवा ठेवला, 2 चमचे जिरे टाकले, जिरे भाजून घेतले आणि त्याची पेस्ट करून घेतली. खट्टा पाण्याची ती तयारी चालू केली. पुदिना घेतला, कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे सर्व ह्याची पेस्ट करून घेतली. आणि याच्यामध्ये पाणी टाकून जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकून घेतलं. आणि याच्यामध्ये ना काळं मीठ टाकलं, आमचूर पावडर टाकली, जिरे पूड टाकली, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकायची. आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि बेसिक थोडीशी तयारी करून घेतली. मिठा पाण्यासाठी ते चिंच घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे, थोडंसं पाणी टाकून ते गॅसवर ठेवलं. आणि ह्याला छानपैकी असेल उकळून घ्यायचं. आणि उकळून घेऊन गोण्याचं पाणी थोडंसं गाळून घ्यायचं. आणि जी चिंच उरलेली आहे ना त्याला थोडंसं मिक्सरमधून काढलं. आणि याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं. आणि याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकली, काळं मीठ टाकलं. याच्यामध्ये आहे का लाल तिखटही टाकलं तरी जमतं, पण श्रावणीसाठी मी लाल तिखट काही टाकलं नाही. आणि इथे मी मिठा पाणी थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर तुम्हाला खरंच सांगते एवढं भारी झालं होतं. मिठा पाणी खूप छान झालं होतं. आणि इथे रगडा पण आता आपला खूप छान शिजला होता. रगड्याची व्यवस्थितरित्या इथे पेस्ट तयार करून घेतली. त्याला भांड्यामध्ये काढलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, बारीक बारीक हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पण थोडंसं काळे मीठ टाकलं, आमचूर पावडर टाकली आणि व्यवस्थित ह्याला हलवून घेतलं. आणि हे मी पाणीपुरीचं ना रेडीमेड पॉकेट आणलं होतं. हे पाणीपुरीचं पॉकेट खूप छान आहे. याच्यामध्ये आपण 8-9 तरी मेंबर व्यवस्थितरित्या खाऊ शकतो. असं एवढं मोठं पॉकेट आहे. हे तळून घेतल्या पुऱ्या, सगळ्या तळून घेतल्या. आणि माझी पाणीपुरीची पूर्ण तयारी आता झालेली आहे. पाणीपुरीचं ताट मी रेडी केलेलं आहे. आणि टेस्ट पाहावं म्हणलं आता पाणीपुरीची कशी झाली आहे. तर खूप छान झाली होती. श्रावणी आल्याने आस्थाला तर खूपच पाणीपुरी आवडली. इथं घरात सर्वांनी म्हणून पाणीपुरी खूप छान एन्जॉय केली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.